मोर्शी नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 26 जानेवारी अखेर होणार असल्याने 7 सप्टेंबर 2025 ला स्थानिक नगरपालिकेच्या सभागृहात उपजिल्हा अधिकारी ज्ञानेश्वर घ्यार तसेच प्रभारी मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे यांच्या प्रमुख उपस्थितीत 12 प्रभागातील 24 वार्डाचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते। निवडणूक विभाग नगरपालिकेच्या वतीने प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली असून मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदारांच्या नावांमध्ये घोळ दिसून येत आहे। प्रभाग 6 मधील अनेक मतदारांची नावे प्रभाग 9 मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे। अनेक मृत झालेल्या मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत आहे। गेल्या 10 ते 15 वर्षापासून अनेक मतदारांनी मोर्शी सोडून अन्य गावात शहरात अनेक वर्षापासून कायमस्वरूपी राहायला गेले आहेत। त्यांची नावे देखील प्रारूप मतदार यादीत समाविष्ट आहेत। नगरपालिका प्रशासन व निवडणूक विभागाने मोर्शी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सदोष मतदार यादी प्रसिद्ध करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निलेश रोडे यांनी केली। यावेळी मोबिन सर, हितेश उपासे, विशाल खराले, शुभम मिश्रा, पारेख रोडे इत्यादी निवडणूक लढविणारे उमेदवार प्रामुख्याने उपस्थित होते। नमस्कार, मी निलेश रोडे। आपल्या मोर्शी शहरात होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आणि त्या अनुषंगाने जे मोर्शी नगरपालिकेचं प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत, या याद्यांमध्ये एवढा मोठ्या प्रमाणात घोळ आहे की जसं रुक्मिणीनगरचे रेणुकानगरचे मतदान पेटपुऱ्यावर गेले, कॉलनीतले रामजीबावर गेले, रामजीबावरचे मतदान कॉलनीत गेलेले आहे। यात कोणता प्रभाग 3800 मताचा आहे तर कोणता 1800 मताचा आहे। यामध्ये काय होणार आहे की आपलं मोर्शी नगरपालिकेचं जे होणारं मतदान आहे ते 40, 45, 50% वरती होईलच नाही। बरेचसे मतदार जे आहेत ते मतदानापासून वंचित राहण्याची दाट शक्यता आहे आणि हा जो घोळ आहे तो प्रशासनाचा आहे। त्याच्याकरिता जनतेला यांनी वेठीस धरण्यात येऊ नये। या सर्व चुकी मोर्शी नगरपालिका प्रशासनाची आहे। त्यामुळं जे संभावित नवीन उमेदवार आहे किंवा जुने उमेदवार आहे त्यांना तारेवरची कसरत करावं लागत आहे। फॉर्म भरा, आधार कार्ड घ्या, तिथं जाऊन सबमिट करा। तर ही चुकी जी आहे ती पूर्णपणे नगरपालिका प्रशासनाची आहे आणि ही दुरुस्ती त्यांनीच करणं आवश्यक आहे। आणि महाराष्ट्र राज्यामध्ये, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अशा घोळ कोणीही नगरपालिकेत नगरपरिषदमध्ये झालेला नाही आहे। याची बाब सरकारनं घ्यायला पाहिजे आणि याच्यात काही ना काही निर्णय घ्यायला पाहिजे। असा निर्णय कुठंच घेतला गेला नाही आहे। त्याबद्दल आम्ही सर्व मोर्चीकर म्हणून उद्या मोर्चा आहे, सोमवारी मोर्चा आहे, सोमवारी मोर्चाच्या दिवशी सगळे नागरिकांनी हजर राहून आम्हाला सहकार्य करावे। संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।